नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो जालना कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी हाराशीद्वारे जाणून घेऊया आपण पांढऱ्या तुरीचा बाजारभाव व पुढे जे आडत दुकानदार आहेत त्यांचे बी अनुभव व्हिडिओमध्ये ऐकूया। 11 12 300 9 300 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 1 30 1 5 3 4 5 6 7 8 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 67 68 69 70 70 72 73 74 75 76 77 78 89 80 80 पूरा होला 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 1 5 7 4 5 6 7 8 19 40 41 रुपया 9482 बोलना है भाऊ 9482 9482 3 बार 1 रुपया 2 रुपया 3 4 5 6 7 8 9 10 11 12 14 15 16 17 18 19 20 21 50 51 600 1 50 51 700 701 1 रुपया 2 3 4 5 50 750 रुपया 750 रुपया 750 रुपया 750 रुपया दोगों ने और 750 750 रुपया 3 बार 9100 1 2 3 4 5 9100 1 महाराज
9601 सावजी माप लगाओ. या ठिकाणी आपल्याला ही जी 4 काट्यात तूर दिसत आहे व्हाईट, हिला काय बाजार हो लागला दादीला? 9201 रुपये. 9201. पांढरी तूर कोणती होती? जात काही माहिती का? वर्जन आहे का? खडकी आहे का? बरं बरं बरं. या ठिकाणी आपण आलो होतो जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. आपण जी हाराशी बीट आहे त्याद्वारे बी आपण तुरीचा बाजार भाव जाणून घेतला. या ठिकाणी समोरच आपल्या ऋषिकृपा ट्रेडिंग कंपनीचे मालक आहे, त्यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेऊया की आजच्या तुरी बाजार भावाविषयी कमीत कमी जास्तीत जास्त, व त्यांना याचा तगडा अनुभव आहे. नमस्कार. आज जालना कृषी उत्पन्न बाजार समिती मोंढ्यामध्ये नवीन तुरीची चांगल्या प्रकारे आवक आता सुरू झालेली आहे. या तुरी सुरू झाल्या त्याच्यामध्ये पांढऱ्या तुरी आहे, उच्चतम क्वालिटी जी असेल त्याचे भाव 9400पर्यंत आज विकलेले. परंतु शेतकरी बंधूंना एक आव्हान करतायत की माल आणताना आपला मालावाचा उच्चतम दर्जा म्हणजे ओलावा नसावा, जेणेकरून आता मागील काही दिवसा अगोदर पावसाचं जे झालेलं आहे त्याच्यामुळं मालामध्ये मॉइश्चर आणि ओले माल आलेले. बाजारमध्ये आपला माल जर चांगल्या प्रतीचा योग्य काळजी घेऊन आणि वाळून जर आला तर आणि जर चांगल्या प्रकारची जर प्रतवारी जर झाली तर मार्केटमध्ये तुरीला अगदी चांगले भाव आहे. आज माझ्याकडे जी तूर आलेली आहे तर हिच्यामध्ये मॉइश्चर चांगल्या जास्त प्रमाणात असल्यामुळं त्याचे भाव थोडेसे कमी झालेले. हे मॉइश्चर 20च्या वर असायला पाहिजे, कारण याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा दाणा हा असा वाजत नाही आहे. तोंडात टाकलं की त्याची कडकन असं यायला पाहिजे, पण ते कच वाजतो आणि मॉइश्चर खूप आहे, सहजच कळतं. आणि त्याचे भाव हे 7000पर्यंत झालेले. हा ही क्वालिटी. आणि याच्यामध्ये काय थोडं दबल्यामुळं थोडंसं क्वालिटीचा दर्जा घसरलेला आहे, परंतु आज पावे तर याचे भाव थोडे कमी झालेले आणि त्या प्रमाणात आमचे शेतकरीसुद्धा नाराज आहे. पण आता काय करावं, मार्केटमध्ये आलं, ओला माल आहे, त्याची घट येणार आहे. त्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि याचे भाव ठरले, पण शेतकरी नाराज आहे. म्हणजे कमीत कमी आज लाल तुरीला काय भाव जालना? कमीत कमी 7000. याच्या 6800 विकलं एका ठिकाणी. हा, तेही खूप ओलं होतं. वरमध्ये लाल विकली 9000 पर्यंत विकलेली. पांढऱ्या तुरीत 9400 विकले. चांगले क्वालिटी, एक मिल चलनची माल होता तो. आणि ॲव्हरेजली माल 7000पासून ते पांढरी तूर पण 7000 ते 9000पर्यंत चालू आहे. बाजूला शेतकरी बांधव ते कोणत्या गावचे? ते चनेगाव. हा, चनेगाव बदनापूर तालुक्यातून तिथून आलेले आहे आणि शेतकऱ्याचा माल आणलेला आहे त्यांनी. आता किती कट्टे आणले? हे जवळपास त्यांची 20-22 कट्टे. हा, सेपरेट लावली होती का? सेपरेट किती एकर क्षेत्रात लावली तुम्ही? ही 1.5 एकर क्षेत्रात. 1.5 एकर मध्ये. कोणती जात होती? जात आता नंबर नाही सांगता येणार तिचा. बरं. पंचगंगा होती का? पंचगंगाची. बरं. किती एकर मध्ये लावली तुम्ही? 1.5 एकर मध्ये. 1.5 एकर मध्ये. हो. तर किती खर्च येतो साधारण तुरीला एकदम लागवडीपासून तर आज इथं भाडं आणपर्यंत म्हटलं? तेवढं आता तेवढं गणित नाही हे करता येणार. अंदाजे आपल्याला संबंधित तरी 7-8 हजार रुपये लागते. 8,000 सुरुवातीपासून. जास्त लागतो. 1.5 एकर क्षेत्र आहे तुमचं. जवळपास आपलं 10-12 हजार रुपये सरासरी खर्च येतो. फवारण्या किती मारला तुम्ही सुरुवातीला? फवारण्या 3 फवारण्या केल्या. 3 फवारण्या. हो. भेसळ डोस? भेसळ डोस 2 झाले. 2 डोस झाले. हा. फवारण्या आल्या. नांगाट गिंगाट नांगाट. बरं. तसं पूर्ण गणित केलं तर ते 18,000 ते 20,000 पर्यंत जातं एकरी खर्च. एकरी. तर उत्पन्न किती होतं साधारण एकरी? एकरी उत्पन्न जर वातावरण चांगलं असेल, फ्रेश वातावरण असेल तर एकरी उत्पन्न व्हायला पाहिजे 10 क्विंटल. तुमचं किती होईना आवरेज? आमचं आता कमी आलं आवरेज जरा. बरं. कमीत कमी किती भाव मिळाला पाहिजे तुरीला? कमीत कमी 9,000 पर्यंत मिळालं पाहिजे. बरं. या ठिकाणी शेतकऱ्याची अपेक्षा आहे की कमीत कमी 9,000 जास्तीत जास्त 10-11,000 भाव तुरीला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला बी काहीतरी त्याचा 2 पैसे फायदा होईल. या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी जे आडत दुकानदार आहे, ऋषिकृपा ट्रेडिंग कंपनीचे मालक व बाजूला शेतकरी आहे, त्यांच्याकडून बी आपण थोडक्यात आजचे बाजारभावाविषयी जाणून घेतलं. या व्हिडिओमध्ये थांबूया, पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान. राम नमस्कार. राम.